नमस्कार मित्रांनो, आपल्या हनुमान मंदिरामध्ये आज होता कॅम्प. सुरेशभाऊ खाडे आपले मिरज तालुक्याचे आमदार पालकमंत्री यांच्या मार्फत इथं होतं. आज कामगार संघटनेचं फॉर्म भरायचं चालू होतं. मग काय आपले जोडीदार बी आलतो. जोडीदार आल्यावर सचिन बी आला की सचिन बी म्हणला याला काय काय लागतं जरा फोटो काढून घेतो म्हणला. सचिनने बी कागदपत्र फोटो काढून घेतली. तेवढ्या जोडीदार म्हणला भडंग जरा खाऊन या. पावसाचे वातावरण भडंग कसा एकदम झकासो. मग म्हणलं मला जरा वैरण बी न्यायची होती, कारण जनावरांनी वैरण तर टाकायलाच पाहिजे. एकदाच मळ्यात आलो, मळ्यातनं वैरण घेतली. गाडी जरा लांबच लावली होती. चिखलात गाडी घेऊन यायचं काय खरं नाही, आणि चिखलात वैरण घेऊन नाही चालते. वैरण तर न्यायलाच पाहिजे. एकदाच गोट्यात आलो. गोट्यात आल्यावर मग म्हटलं वैरण एका बाजूला टाकून घेतली. जरा म्हणलं गाईच्या पायातलं शान जरा सारून घेतलं पाहिजे. गाईच्या पायातलं शान बिन सारून घेतलं. गाईच्या पायातलं सारल्यावर म्हणलं आता वैरण पाहिला गाईला घालायला लागत्या. उसाच्या कांड्या जरा शिल्लक होत्या. वैरण जरा बिंडा पहिला सोडून घेतला. वैरणचा बिंडा जसा सोडून घेतला तर उसाच्या कांड्या जरा बारीक केल्याच. उसाच्या कांड्या बारीक केल्या जो पाहिजे तेवढ्या. उसाच्या कांड्या जसं बारीक केल्या तसे बुट्टा भरून गाईला टाकायला लागते म्हणलं. गाई जरा रागाला झालती. जरा आज वेळ झालता हो. मग काही गाईला एकदा बुट्टा नेऊन टाकायला कांड्या. गाई मग खुश झाली हो. गाईला कांड्या काढल्या. गाई लागली की बडवायला. एवढ्यात म्हणलं बैलासनी कडवा घालायला लागते. पहिला एक कॅरेट भरून घेतलं. गोलब्याला जरा घातलंच. गोलब्या जरा रागानंच बघायला, कारण वैरणला उशीर झालता म्हणल्यावर सारखं रागानंच बघायला हो. मारतोय का काय असं करायला. मग म्हणलं शिल्याला बी घालायला पाहिजे. दोघांनी बी एक एक कॅरेट वैरण घातली. एवढ्यात म्हणलं वैरण बिरण बैलांनी घालून घेतली. आणलेली वैरण सगळी जास्ती लावायला पाहिजे म्हणलं. पावसाळे दिवस आहे, वैरण मिळून झाली. त्या वैरण सगळी शिस्तबाजी लावून घेतली एकदम कशी झाकासमध्ये. वैरण बिरण लावल्यावर मग म्हणलं हत्ती कसं बी जरा आणलं होतं गाईपुरतं. ती बी हत्ती कसं एका कोपऱ्याला लावून घेतलं. आता म्हणलं खोली उघडून बसायला लागते. खोली बिगली उडून घेतली. मग जरा खाटावर बसलो की कसं एकदम झकास.